भूकंपाचे धक्के गेल्या 5 ते 6 दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील काही भागामध्ये बसत आहेत. मात्र हा भूकंप कसा निर्माण होतो, याची कारणं काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. आणि या भूकंपाची नोंद जी आहे ती पुण्यातील भूमापक शाळा आहे त्या ठिकाणी नोंदही झालेली आहे. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भूगर्भ अभ्यासक अविनाश खांडेकर सर आहेत. सर, आपण बातचीत करतोय. सर, भूकंपाची कारणं काय आहेत, कशामुळे हा सगळा निर्माण झाला आणि ही परिस्थिती किती दिवस राहू शकते, कसं काय सांग? भूकंपाची कारणं तसं पाहिलं तर महाराष्ट्रामधला जो डेक्कन ट्रॅप आहे याच्यामध्ये भूकंप होण्याचं प्रमाण खूपच कमी असतं. कारण हा साधारण 63 दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेला एकावर एक असलेला डेक्कन ट्रॅप, म्हणजे त्याला आपण लावाचे थर एकावर एक साचून थंड होऊन तयार झालेला असा भाग आहे की हिमालयासारखे या ठिकाणी खूप फ्रिक्वेंटली भूकंप होत नाहीत. पण या ठिकाणी जो भूकंप झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता की भूकंप हे जे आहेत हे वेगवेगळे लावाचे थर आहेत. ज्यावेळेस समजा एक लावाचा थर तयार झाला, तो थंड झाला आणि 10-20 हजार वर्षामध्ये त्याच्या वरच्या भागाची माती झाली. त्यानंतर दुसरा एक थर त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यांनी खालची जी माती आहे ही पूर्णपणे जर भाजली गेली तर त्याच्यामध्ये त्याला आपण जिओलॉजीमध्ये आपण त्याला बोल बेड असं म्हणतो. तर हे बोल बेड जे असतात हे साधारण ह्या दोन याच्या मधल्या भागामध्ये हा बोल बेड म्हणजे वीक झोन असतो. त्याला आपण मराठीमध्ये गेरू असं म्हणतो. बरेच वेळेस तो लाल किंवा हिरव्या रंगाचा असतो. तर नाशिकमध्ये झालेला जो भूकंप आहे की ज्याच्यामध्ये जास्त चान्सेस याचे आहेत की ह्या बोल बेडमध्ये जे पावसाचं पाणी बोलबेड हा वीक झोन असतो, त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी जो प्रेशर तयार झाला तर त्या प्रेशरमुळे याची हालचाल झाले असण्याची चान्सेस आहे. दुसरं असं जसं कोयनाचा भूकंप आपण मागे बघितला 67 साली की ज्यामध्ये पाण्याच्या साठ्यामुळे झालेला हा भूकंप आहे. तर नाशिकमध्ये झालेला भूकंपाचे आणखीन एक कारण त्या ठिकाणी असलेला जो डॅम आहे त्याचा पण त्या ठिकाणी रिझन असू शकतो. तर बरेच या दोन्ही कारणांपैकी जो पहिलं जे कारण आहे की या दोन्ही जे लावा रसाच्या मधला जो बेडबोल आहे ज्याला आपण गेरू म्हणतो, तर त्याच्यामध्ये पाणी साचून त्यामध्ये त्याच्यात प्रेशर तयार झालं आणि त्या प्रेशरमुळे त्या ठिकाणी ह्या लेयर्समध्ये हालचाल निर्माण झालेली आहे. तर आपण तशी खूप भीती वाटण्याचे कारण नाही, कारण आत्तापर्यंत 6 रिश्टर स्केलपर्यंतच कोयनाचा भूकंप वगैरे आपल्याला दिसलेला आहे. पण या ठिकाणी हा रिश्टर स्केलमध्ये जर बघितलं तर हा 3.3 4.3 असे 2 तिथे भूकंप झाले. तर ते एवढे त्यामुळे इतकी हानी होऊ शकत नाही. कारण त्यामुळे जसं हिमालयामध्ये जे भूकंप होतात त्या ठिकाणी मोठ्या भूकंपामुळे त्या ठिकाणी हानी खूप होती, म्हणजे लोक मरतात, घरं पडतात. तसे या ठिकाणी फक्त घरांना क्रॅक गेली, कारण तो रिश्टर स्केलला हा 3.4 किंवा 4 आहे. जर हेच रिश्टर स्केलमध्ये जर 5च्या वर गेलं तर आपल्याला ती शक्यता वाढू शकते. पण सर, आपण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टीला काय कारण आहेत, हे कशामुळे होतं सगळं? याच्यात माणूस कारणीभूत नाहीये. ह्याच्यामध्ये निसर्ग जो आहे याचं जे फॉर्मेशन आहे, वेस्टर्न घाटचं किंवा दख्खनच्या पठाराचं जे फॉर्मेशन आहे हे त्याच्यासाठी कारणीभूत आहे. की याच्यामध्ये जो मी सांगितलं तसा जो मधला भाग आहे की जो वीक झोन आहे याच्यामध्ये पाणी साचून तो तयार झालेला आहे. पण माणसामुळे एक कारण असू शकतं, जसं म्हणजे तिथं जो डॅम आहे तर त्या डॅमचं पाण्याचा साठा हा वाढून त्या ठिकाणी भूकंप होऊ शकतो. तर हा भूकंप खूप जास्त प्रमाणात हा निसर्गामुळे झालेला आहे. ह्याच्यात माणसाचं त्या मानाने कॉन्ट्रीब्युशन फार कमी आहे असं मला वाटतंय. पण मग आता फक्त हॉटस्पॉट नाशिकच कसा झालाय आणि याचा पुढे काय होऊ शकतं? नाशिक हॉटस्पॉट होण्याचं कारण तुम्ही या ठिकाणी बघितलं की नाशिकमध्ये आत्ता सह्याद्रीमधलं सगळ्यात जास्त उंची जी आहे ती नाशिकमध्ये आहे. कारण जो पूर्वी लावा इरप्शन झाला, ज्यावेळेस हा सगळा भाग हा ज्यावेळेस रियुनियन हॉटस्पॉट म्हणजे आत्ताचं जे सॉरी हे कट करावं लागेल. हां, तर आत्ताचा जो मादागास्कर आयलँडच्या पूर्वेच्या बाजूला या ठिकाणी
रियुनियन हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस 63 दशलक्ष वर्षांपूर्वी ज्यावेळेस हा भाग भारताचा भाग हा त्या हॉटस्पॉटवरती होता, त्यावेळेस त्या ठिकाणी मॅक्सिमम इरप्शन झालं आणि त्यांनी हा दख्खनचा भाग त्या ठिकाणी उंच आहे. त्यामुळे तुम्हाला जर बघितलं तर त्या महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये किल्ल्यांची उंची जसं कळसुबाई आहे, आलंग मदन कुलंग आहे, ह्याची उंची सगळ्यात जास्त आहे. तर म्हणजे या ठिकाणी जो लाव्हा वर आलेला आहे तो त्या भागातनं आलेला आहे. त्यामुळे त्याला डेक्कन ट्रॅपला फिशर इरप्शन म्हणतात. एका क्रॅकमधनं लाव्हा वर येऊन झालेला हा भाग तयार झालेला आहे. तर यामध्ये त्या भागात असण्याचं कारण त्यामध्ये असलेले जे लेयर्स आहेत हे पण नाशिकमध्ये जास्त आहेत. म्हणजे जे डेक्कन ट्रॅपमध्ये आपण कोकणात जाताना किंवा मुंबईकडे जाताना जे आपल्याला लेयर्स दिसतात वेस्टर्न घाटमध्ये, तर ते लेयर्स पण नाशिकमध्ये जास्त आहेत आणि त्यामुळे ते लेयर्स जास्त आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी असलेला जो बोलबेड आहे हा पण त्या ठिकाणी जास्त आहे. तर त्यामुळे शक्यता नाशिकमध्ये असण्याची, कारण आतापर्यंत नाशिकमध्ये कधीही हे झालेलं नाही आहे, अर्थक्वेक झालेलं नाही आहे, पण या ठिकाणी असण्याचं चान्सेस हे तेच आहे जास्त. रेड बोल किंवा बोलबेड जो आहे ह्याच्यामुळे त्या ठिकाणी अर्थक्वेक झालेला असू शकतो असं मला वाटतं. नक्कीच आपल्यासोबत खांडेकर सर होते आणि काय याची कारणं आहेत आणि या पुढील काळातही तो होऊ शकतो की नाही याचाही अंदाज जो आहे तो अजून येत नाहीये, अशी माहिती त्यांनी दिली. कॅमेरामन आदर्श कटकेसर, सागरवाड, साम टीव्ही, पुणे. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.